नमस्कार मंडळी, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की ईश्वरी आणि अर्णव दोघेही ईश्वरीच्या वाढदिवसाच्या दिवशी एकमेकाला सरप्राईज देण्याचे ठरवतात. आणि ईश्वरी विचार करते की सर तुम्ही उद्या घरी आहात का, तुमच्याकडे काम आहे माझे. तेव्हा अर्णव मनोमन विचार करतो की मी सिंदूर, तुमचा उद्या वाढदिवस आहे तरी देखील तुम्ही मला सांगत नाहीत. अर्णव बोलतो हो मी घरीच आहे, जे काही काम आहे ते मी घरूनच करणार आहे. तेव्हा ईश्वरी देखील अतिशय आनंदित होते. त्यानंतर आपण पाहतो नम्रता ही ईश्वरीला फोन करते आणि ईश्वरीला बोलते तू जर जिजूला सांगणार नसेल तर मी स्वतः सांगू का, जिजू ईश्वरा तुम्ही खूप आवडतात ते. तेव्हा ईश्वरी जोरात बोलते नाही तू काही सांगणार नाहीस. आणि तेव्हा त्या ठिकाणी अर्णव आलेला असतो आणि अर्णव विचारतो काय सांगणार नाहीस. तेव्हा अर्णवला त्या ठिकाणी पाहिल्यानंतर ईश्वरी ही आपले बोलणे टाळत असते. त्यानंतर आपण पाहतो अंजली ही वल्लरीला बोलते मी मंदिरामध्ये जाऊन येते. आणि ती जात असताना त्या ठिकाणी ईश्वरी देखील येते आणि वल्लरी ही अंजलीला बोलते तू कशाला जात आहेस, घरामध्ये बळजबरीने सून म्हणून आणलेले व्यक्ती जातील, त्यांना काय काम आहे. आणि तेव्हा अंजली ही ईश्वरीला बोलते ईश्वरी मला तेवढे निर्माले गोळा करून देशील का. आणि ईश्वरी ही निर्माले गोळा करण्यासाठी जाते तर तिला त्या ठिकाणी तिच्या आईचा व अर्णवच्या बाबांचा जुना फोटो दिसतो आणि तेव्हा मात्र तिला खूप मोठा धक्का बसतो. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये ईश्वरीच्या समोर अर्णवच्या बाबाचं व आईच्या भूतकाळामध्ये काय घडले होते ही घटना सर्वांसमोर येणार का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. तू ही रे माझा मितवा या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.